लेफ्टला वळला की हे पॉइंट आहे. 3 किलोमीटर जाऊन लेफ्टला. बोटिंगला नंतर पण येऊ शकता, इथं थांबू नका आता. हा 3 किलोमीटरला लेफ्टला जावं. वेण्णा लेकच्या शेजारी आपल्याला अशा प्रकारचे गेम या ठिकाणी बघायला मिळतात. तर नक्की ट्राय करा, भरपूर एन्जॉयमेंट आहे. आणि इथं आल्यावरती तुम्हाला ह्या अशा प्रकारचे काही पास पण काढायला लागणार आहे, जे की ग्रामपंचायत महाबळेश्वर असेल. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज बघणार आहोत महाबळेश्वर मधील हिल स्टेशन. तर आपण सध्या आता 12 वाजलेले आहे दुपारचे आणि आपण सध्या प्रतापगड किल्ल्यावरती जाऊन आलेलो आहोत. आपण आता महाबळेश्वर मधले जेवढे काही पॉइंट्स आहेत तेवढे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून 1372 मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून देखील ओळखलं जातं. स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ले प्रतापगड देखील ह्याच महाबळेश्वर मध्ये आहे. चंद्रराव मोरे यांच्या अधिपत्याखाली असलेलं जावळीचं खोरं देखील इथेच आहे. काय काय मधु काय मधु काय मधु पता नहीं है. मधुमक्खी का जो ये है ना, कुठे? हाँ अभी इसको तुम ये पी लो. क्या पी रहा है? पी लो पी लो ना. है क्या मधु? गोड लागायला लागले. होय. अरे मधु तुम्हाला पुढे असे स्ट्रॉबेरीचे फार्म सुद्धा बघायला मिळतील. ज्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता स्ट्रॉबेरी जवळजवळ खाण्याजोगी झालेली आहे. पण हे आपलं नाही, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. तर कोणतरी बघितलं तर उगाच कानाखाली देतील. चल बघतोय. भारी आहे स्ट्रॉबेरी. महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त स्ट्रॉबेरी महाबळेश्वर मध्ये पिकवली जाते. त्याचं याचं छानचं असं उदाहरण. इसमें से लेता है वो लोग. मध. लेता है मध. तर आता ज्या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरीचं फार्म बघितलं तिथं भावाने आपल्या नवीन शोध लावलाय. म्हणजे शोध जुनाच आहे, फक्त आम्हाला आता कळालाय. तर अशा प्रकारचं फुल आहे. फुल कुठलं आहे माहिती नाही, पण ज्या वेळेस त्याच्या पाठीमागून आम्ही त्याचं देठ तोडलं ना, बरं गोडला लागले ते. म्हणजे मधमाशा जे असतात ना, ते याच्यामधूनच ते मधू म्हणत होतं. त्या मधू घेऊन ते मग त्याचा मोठा छत्ता होतोय नाही का, आणि त्याच्यापासूनच मध तयार होतो. मधाचं पोळ. भारी विषय आहे. या खोऱ्यात चंद्रगड, मकरंदगड, सोनगड यासारखे किल्ले आपल्याला बघायला मिळतात. पॉइंट आहे का? बोटिंगला नंतर पण येऊ शकता, इथं थांबू नका आता. हा 3 किलोमीटरला लेफ्टला जावं. लेफ्टला वळला की हे पॉइंट आहे. 3 किलोमीटर जाऊन लेफ्टला वळायचं. हे बोर्ड नाव लिहिलेले तिथून सरळ लिहिलेले बोर्ड महाबळेश्वर असा रस्ता आतनं गेलाय. हे 12 पॉइंट आणि 2 मंदिर आहेत. तर या ठिकाणाहून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून सरळ जायचं. तिकडे आपल्याला 4-5 पॉइंट बघायला मिळतात पुढं. म्हणजे पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर मंदिर आणि अजून एकाच ठिकाणी 4 पॉइंट आहे. असे 6-7 पॉइंट आपले या रूटला होत आहे. तर जागोजाग जागी त्यांनी पाट्या लावलेल्या आहेत. जाताना फक्त पाट्याकडे लक्ष पाहिजे, म्हणजे रस्ता चुकत नाही. आलोय आणि इथं आपल्याला दिसतंय इथून लेफ्टला जे आहे महाबळेश्वर मंदिर आहे आणि बाकीचे जे पॉइंट आहेत, इको पॉइंट, केट्स पॉइंट, तो काय आता काहीतरी आहे ते सीट पॉइंट, ऑथर सीट पॉइंट, हे पॉइंट राईटला आहे. तर आता आपण जाऊया महाबळेश्वर मंदिराकडे. चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव करून जावळी आणि महाबळेश्वरचे राजे झाले. आल्यावरती तुम्हाला ह्या अशा प्रकारचे काही पास पण काढायला लागणार आहे, जे की ग्रामपंचायत महाबळेश्वर असेल किंवा मग संयुक्त वन व्यवस्थापन समिती क्षेत्र महाबळेश्वर वन विभागाकडून हे जे पास तुमच्याकडनं आकारले जातात. 25 रुपयाचं एक पास आहे आणि ग्रामपंचायत जे आहे ते 5 रुपये. अशा प्रकारचे 1-2-3 पास आहेत. गाडीचा वेगळा, अशा प्रकारचे पास आपल्याकडून आकारतात आणि मग हे
तुम्हाला ऑल ओव्हर महाबळेश्वरमध्ये हे पास तुम्हाला चालणार आहे. तर अशा प्रकारचे पास घ्यायचे आणि मग तुम्ही पूर्ण महाबळेश्वरचे जेवढे पण काही पॉईंट असतील ते सगळे पॉईंट तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पंचगंगा मंदिर हे जवळजवळ 4500 वर्षापूर्वीचं आहे. एवढंच नाही तर या पंचगंगा मंदिरामध्ये जवळजवळ 7 नद्यांचा उगम होतो. त्या 7 नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती आणि भागीरथी. यापैकी सरस्वती नदी ही 60 वर्षातून एकदाच दर्शन देते आणि ती आता 2034 मध्ये दर्शन देणार आहे असं मानलं जातं. समोर जो रस्ता दिसतोय तुम्हाला समोर, हा जो रस्ता जातो इथून राईटला गेला की एलिफंटन पॉइंट आणि ते आहेत. आणि ह्या साईडला आहे तो ऑर्थर सीट पॉइंट. त्याच्या शेजारीच इथं आपल्याला दिसतोय हा पॉइंट. इथून पण एक नंबर व्ह्यू येतोय. तुम्ही इथं आले तर नक्की थांबा. इथं पण भेटलेत फक्त. पहिला सरांना लागली आता जाम भूक. तर सध्या आम्ही आता एलिफंटन पॉइंटच्या पुढे येऊन आता आम्ही चाललोय अल्पोपहार करणार आहे. ओके. आणि सुखश्रीलाच जेवणार आहे. तर आता आपण चाललोय तर आता आपण चाललोय ऑर्थर सीट पॉइंट कडे. आता आपण एलिफंटन पॉइंटच्या पुढे अजून एक नवीनच आपण पॉइंट बघितलाय. तिथनं पण एक नंबर व्ह्यू आपल्याला बघायला मिळाला. आता आपण ऑर्थर सीट पॉइंट कडे जाऊयात. तिथेच आपल्याला एकाच ठिकाणी जवळजवळ 4 पॉइंट कव्हर होतील आणि मग त्या ठिकाणी आपल्या कैलास सरांना जरा पोटाला भूक लागली तर मग काहीतरी खाऊया. तर आपण आता बघतोय सावित्री पॉइंट. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल तो आहे सावित्री पॉइंट. आणि आता आपण जाऊया बघूया. चला इथं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. या अशा प्रकारचा काही व्ह्यू आहे. एकदम खतरनाक लेवल. ते पहिले पण बहुत बढ़िया भाई. कॅश नाही. 70 रुपयाला आहे ना. हे कोणाला खायचे. कोण भेळ खाणार आहे रे. हा भेळ बरोबर आहे. भेल मात्र कोण भेल तू खात नाही. फ्रुटी हो बोल रहा मी. या ठिकाणी तुम्हाला बघताय दिसतंय अतिशय सुंदर असं. या ठिकाणी फळार या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता येऊन. सावित्री पॉइंटच्या शेजारीच. आम्हाला का हेलो. मेरे को अभी कुछ मत बोलो. अभी भी खींच सकता हूँ नीचे. उधर फोटो खींचेंगे क्या. नहीं उधर सावित्री पॉइंट जवळ तुम्हाला पिवली वेळ 70 रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता. क्वालिटी आहे, ॲव्हरेज आहे. पण वेळेला ठीक आहे. तर आपण आता पुढच्या पॉईंटवर भेटू. तोपर्यंत मी वेळ संपवतो. हा जो पॉईंट आहे हा आहे हंटिंग पॉईंट. म्हणजे इथून ब्रिटिश ऑफिसर जे होते ते या ठिकाणी परतून शिकार करायचे या जंगलातल्या प्राण्यांचा. तुम्ही माझ्या पाठीमागे बघता इथून पूर्ण हे पाठीमागं जंगल आहे आणि या पॉईंटला हंटिंग पॉईंट म्हणून ओळखतात. अशा प्रकारचं काही जंगल आहे पूर्ण खालीपर्यंत. हा आहे हंटिंग पॉईंट. ओके. आता याच्या समोर आपल्याला अजून एक पॉईंट बघायला मिळतो तो म्हणजे इको पॉईंट.
हा जो होता पाठीमागं तो आहे इको पॉईंट. आणि इको पॉईंट म्हणजे काय माहितीच आहे तुम्हाला. तर जोरात ओरडलं की त्या म्हणजे ज्या दरीमुळं त्या पुढच्या पहाडामुळं तो आवाज आपल्याला 2-3 वेळेस ऐकायला येतो. प्लस शेजारी आता आपला अजून एक पॉईंट बघायला मिळतो तो म्हणजे मालकम पॉईंट. हा जो मालकम पॉईंट आहे इथून आपल्याला ऑर्थर सीट पॉईंट पण दिसतोय. त्यानंतर प्रतापगड फोर्ट पण दिसतो आणि तो तोरणागड पण दिसतो. सध्या व्हाईट झाले त्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाही. त्यावेळेस वातावरण क्लिअर असते त्यावेळेस हे आपण 3 पॉईंट या ठिकाणावरती बघू शकतो. आता आपण चाललोय ऑर्थर सीट पॉईंटच्या दिशेनं. ब्रिटिश ऑफिसर सर होता ऑर्थर नावाचा, तो त्या ठिकाणी जाऊन पूर्ण पुढच्या समुद्र प्रदेशाकडे समोरच्या बाजूला बघत बसायचा आणि तो त्या ठिकाणावरती बसायचा म्हणून त्या पॉईंटला ऑर्थर सीट पॉईंट म्हणून नाव दिले. त्या महाबळेश्वर मधल्या पॉईंटच्या नावांच्या मागे एक म्हणजे कमालच आहे. तो पण एकदम मस्त आहे. इथून तुम्हाला समोर दिसत असेल तो आहे ऑर्थर सीट पॉईंट. हा जो पॉईंट दिसतोय हा आहे ऑर्थर सीट पॉईंट. तर हा आहे टायगर स्प्रिंग पॉईंट आणि इथंच आपल्याला एक पाण्याचा पॉईंट पण बघायला मिळतो जे पाणी आपण पिण्यासाठी पण वापरू शकतो. सीट पॉईंटचा जी जागा आहे त्या जागेवरती आपल्याला 4-5 पॉईंट एकाच ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळं हे 5-1 पॉईंट आपले एकाच ठिकाणावरतून होऊन जातात. तो आहे ऑर्थर सीट पॉईंट. याच ठिकाणी ब्रिटिश ऑफिसर ऑर्थर या ठिकाणी बसून समोरच्या प्रदेशाकडे बघत राहायचे. त्यामुळं या पॉईंटला ऑर्थर सीट पॉईंट असं नाव पडले आणि या पॉईंटला क्वीन ऑफ ऑल पॉईंट्स पण म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यात जास्त आणि सुंदर व्ह्यू ह्या पॉईंटवरनं येतो म्हणूनच कदाचित त्याला असं म्हटलं गेलं असेल. सेल्फी स्टिक. तर आपण आलो होतो या ठिकाणी सनसेट बघायला. पण जरा उशीर झाला सनसेट पॉईंटला. आपला आजचा हा शेवटचा पॉईंट होता. तर सनसेट जरी झाला असेल तरी नजारा तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि मग अशा छानशा वातावरणात मी आजच्या या आपल्या महाबळेश्वरच्या व्हिडिओचा शेवट करतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच नव्याने. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 100 रुपये द्यायचे. 6 रिंग भेटते ना. मी काय म्हणलो 100 मध्ये 6 रिंग ना. मी काय म्हणलो एंटरटेनमेंटचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता. 5 आणि 5 मध्ये 5 खोलायचे. अवघड आहे ना. 5 मध्ये 3 ये वाला घेते का रायफल शूट 100 मध्ये 5 नका भाई लय लॉस काय 50ला लागतं आपल्याकडं. काय राव असते आधी तर मग असते 50 रुपये नाही. भेंडार लेक महाबळेश्वर. गेम खेळायच्या आधी रूल व्यवस्थित विचारून घ्या. हा 5च्या 5 फोडले पण आता काय यायलाच लागते. बंदूक आहे जर छल्याची वाटते परत यावंच लागत यायला लागते ना. महाबळेश्वर भेंडार लेकच्या शेजारी आपल्याला अशा प्रकारचे गेम या ठिकाणी बघायला मिळतात. तर नक्की ट्राय करा. भरपूर एन्जॉयमेंट आहे.
आणि महाबळेश्वरमध्ये आलास तर हे असल्या प्रकारचे पॉईंट आणि असल्या प्रकारची एंटरटेनमेंट करायला अजिबात विसरू नका.